नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर दिवाळी आलेली आहे आणि सर्वांची घराची साफसफाई झालेली आहे. काही लोकांनी कलर वगैरे केलेले आहेत. घरातले सगळा जो काही कचरा आहे, जो काही वर्षभरामध्ये जो काही आपण भंगार जमा करतो ना, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण जमा करत राहतो आणि नंतर मग दिवाळीच्या साफसफाईच्या वेळेस आपल्याला असं वाटतं, अरे ही गोष्ट तर आपण मी वर्षभर वापरलीच नाही आहे किंवा मला काही त्याचा उपयोगच झाला नाही, तर ती आपण वस्तू काढून टाकतो. तर तसंच आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये करायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती म्हणजेच पोर्टफोलिओ रिव्ह्यू. तर दिवाळीनिमित्त आपल्याकडे भरपूर वेळ असतो. बऱ्याच लोकांना खूप दिवसाची सुट्टी असते आणि या सुट्टीमध्ये आपण आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करू शकतो. म्हणजे 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी जर आपण आपली SIP सुरू केली असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर ती इन्व्हेस्टमेंट आता काय व्हॅल्यू क्रिएट करते हे पाहणं खूप गरजेचं आहे. ना की आपण त्याच फंडमध्ये कंटिन्यू 2-3 वर्ष कंटिन्यू तसंच चालू ठेवून त्याच्यातनं जर काय आउटपुट जनरेट झाले नाही तर आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटचा काही उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला फंड रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. आता हा फंड रिव्ह्यू करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला फंड आपल्याला किती रिटर्न्स देतोय ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच कॅटेगरीमधले दुसरे फंड किती रिटर्न्स देत आहेत तेच पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर आता फॉर एक्झाम्पल एखादा मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि जो वर्षाला जवळपास, आता गेल्या वर्षभरामध्ये मार्केट खूप खाली आहे, त्यामुळे जर वर्षभरामध्ये तो फंड 7% रिटर्न देतोय किंवा 8% रिटर्न देतोय मिड कॅप कॅटेगरीमधला फंड, तर आपला जो मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे त्याने सुद्धा 6 ते 7%च्याच आसपास रिटर्न द्यायला हवेत. आणि जर तो फंड तुम्हाला 1%, 0.5% किंवा -1% रिटर्न देत असेल तर तुम्हाला कुठेतरी तो फंडबद्दल विचार करण्याची गरज आहे. आणि जर तुमचा फंड हा 7% म्हणजे कॅटेगरी ॲव्हरेज आहे 7% आणि तुमचा फंड जर तुम्हाला 8%, 9% रिटर्न देतोय तर तुमच्यासाठी तो बेस्ट फंड आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काही विचार करायची गरजच नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुम्हाला कंटिन्यूअस ठेवायची आहे, कारण की खूप चांगले रिटर्न्स देतोय. कारण की कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षाही जास्त रिटर्न्स म्हणजे बेस्ट रिटर्न्स आहे असं आपण समजू शकतो. आता हे झालं पहिला पार्ट ज्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोललो. म्हणजे 3 गोष्टी आपण बोलणार आहोत. त्यातला पहिला पार्ट म्हणजे काय, तर फंड रिव्ह्यू करणं. आता हा एक फंड रिव्ह्यू नाही, तुमच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर 4 फंड असतील वेगवेगळे तर 4ही फंड रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही 3 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वीच जर SIP सुरू केली असेल तर लगेच तुम्ही तुमच्या फंडचा रिव्ह्यू करून लगेच डिसिजन घेऊ नका की आता आपल्याला या फंडमधनं एक्झिट व्हायला हवं किंवा SIP स्टॉप करायला हवी. कारण की वर्षभरामध्ये मार्केट खूपच खाली आहे, त्यामुळे आपल्याला त्यातून एवढे काही एक्सपेक्टेड रिटर्न्स मिळणार नाही आहेत. पण जर तुमचा फंड हा 4 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष जुना असेल तर त्यावेळेस मग तुम्ही या गोष्टींचा विचार करू शकता. आता येऊयात आपण दुसऱ्या पार्टवरती. तर दिवाळी आपल्याकडे 5 दिवस 7 दिवस असते. यावर्षी दिवाळी 7 दिवस आहे. पण या 7 दिवसांपैकी सगळ्यात महत्त्वाचा दिवस कोणता असतो जो तुमच्या मते आहे, तो असतो लक्ष्मीपूजन. म्हणजे या दिवशी आपण काय करतो, तर लक्ष्मीपूजन करतो. घरामध्ये जर आपल्या गाड्या वगैरे असतील तर त्यांची पूजा केली जाते. काही लोकांचं बिझनेसेस असतात तर ऑफिसमध्ये पूजा केली जाते. घरामध्ये पूजा करतो आपण लक्ष्मीची. आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे पूर्ण भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो. आणि ह्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी काय केलं जातं, तर संध्याकाळी 5 नंतर जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपण खर्च करत नाही किंवा कुणाला देत नाही, कारण की आपल्याला असं वाटतं की आपली लक्ष्मी निघून जाईल म्हणून आपण कोणत्याही वस्तू विकत घेत नाही. लक्ष्मीपूजनच्या अगोदर जे काही वस्तू विकत घ्यायच्या, ज्याला कुणाला पैसे द्यायचे त्याला सगळ्यांना देऊन लक्ष्मीचं पूजन करतो आणि त्यानंतर आपलं सेलिब्रेशन वगैरे होतं. पण हे सर्व करत असताना एक गोष्ट आपण नेहमी विसरतो, ती म्हणजे लक्ष्मीपूजन केल्यानंतर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकवण्यासाठी आपण काय करतो, तर काहीही नाही. पण लक्ष्मीपूजनचा खरा अर्थ म्हणजे काय, तर जी लक्ष्मीचं आपण पूजन केलेलं आहे ती लक्ष्मी वर्षभर आपल्या घरामध्ये टिकून राहायला हवी. आता ही टिकून कशी राहणार, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण जसं आपण काहीतरी नवीन वस्तू घेतो ना, लक्ष्मीपूजनच्याच दिवशी घेतो, लक्ष्मीपूजनच्या अगोदर, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनच्या अगोदर आपण आपल्या जो काही पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये एक थोडीशी अमाऊंटची लमसम इन्व्हेस्टमेंट करणं. म्हणजे काय होईल की पुढच्या दिवाळीपर्यंत, जेव्हा तुमची पुढची दिवाळी येईल तोपर्यंत तुमची जी लक्ष्मी तुम्ही इन्व्हेस्ट केलेली असेल ना, त्या लक्ष्मीमध्ये काहीतरी वाढ झालेली असेल. ना की तुम्ही एखाद्या
कोणत्या तरी गोष्टीमध्ये पैसे गुंतवले, एखादी कार घेतली किंवा एखादी बाईक घेतली, तर ती वर्षभरामध्ये त्या बाईकची किंमत पुढे वाढणार नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केले तर तुमच्या लक्ष्मीमध्ये वाढ होणार आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळेजण विसरतात. आणि ज्या लोकांनी अजूनही SIP सुरू केलेली नाही त्यांच्यासाठी लक्ष्मी आपल्या घरी टिकवण्यासाठीचा हा एक बेस्ट वे आहे. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप पैसे नाही आहेत, म्हणजे 10,000 रुपये नाही आहेत, 5,000ची SIP तुम्ही करू शकत नाही, 3,000ची नाही करू शकत, 2,000 रुपयाची SIP नाही करू शकत, 1,000 रुपयाची तरी करू शकता, 500 रुपयाची तरी करू शकता. लक्ष्मी टिकून ठेवणं हे आपल्या हातात आहे, ना की लक्ष्मीच्या हातामध्ये. आपण लक्ष्मीच्या समोर कितीही पाया पडलो, डोळे बंद करून तिचं नमन केलं, काही केलं, पूजा अर्चा केली, तरी लक्ष्मी टिकून ठेवण्याचं काम आपलं आहे, लक्ष्मीचं नाही. तिला तुम्ही कसं जोपासता, कसं सांभाळता, त्याच्यावरती तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहणार की नाही हे ठरतं. हे झाली दुसरी गोष्ट, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकून ठेवायची हे तुमच्या हातामध्ये आहे. आता येऊयात आपण तिसऱ्या गोष्टीकडे. प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक काही असा इव्हेंट असतो, जसं न्यू इयर असेल, गुढीपाडवा असेल, आता दिवाळी असेल, मध्ये मकर संक्रांत येते किंवा काही लोकांचे बर्थडे येतात, गणपती येतात, त्यावेळेस आपण प्रत्येकजण आहे ना काही संकल्प करतो की मी हे करेन, मी ते करेन. मी पण माझा संकल्प केलेला आहे यावर्षी दिवाळीमध्ये की मी जरा फिटनेसकडे जास्त लक्ष देईल, म्हणजे जर हेल्थ असेल तरच वेल्थ असेल. त्यामुळे मी पण एक संकल्प केलेला आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे. तर असे संकल्प सगळेजण करत असतात, पण ह्या संकल्पांमध्ये आपण एक संकल्प नेहमी विसरतो. म्हणजे संकल्प सगळे करतात की मी पुढच्या वर्षी गाडी घेईन किंवा येणाऱ्या वर्षामध्ये मी घर घेईन, येणाऱ्या वर्षामध्ये मी असं करेन तसं करेन, पण ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक असतात. कुठलेही सेव्हिंग करण्याची गोष्ट कोणीही संकल्प करत नाही. म्हणजे सेव्हिंगचा संकल्प कुणाच्या मनातही येत नाही किंवा लक्षातही येत नाही की आपण सेव्हिंग करायला हवी. तर यावर्षी एक संकल्प तुम्हाला करायचा आहे की जी जर तुमची SIP ऑलरेडी चालू असेल तर त्याच्यामध्ये 1,000 रुपयाची ॲडिशनल SIP ॲड करा. म्हणजे जर तुमच्याकडे 3 फंड असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडे पैसे ॲड करून ॲडिशनल SIP त्याच्यामध्ये करा, किंवा नवीन एखादा फंड सुरू करा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची SIP करा, किंवा जर शक्य असेल तर लमसम इन्व्हेस्टमेंट करा. हा झाला ज्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये त्यांच्यासाठी. आता ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटच केली नाही किंवा ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल काही माहितीच नाही, त्यांनी ॲटलिस्ट 1,000 रुपयापासून सुरुवात करा. म्हणजे 1,000 रुपये खूप मोठी अमाऊंट नाही आहे. मी नेहमी सांगतो की 1,000 रुपये खूप कमी अमाऊंट आहे. नेहमी आपण महिन्याभरामध्ये जर तुम्ही खर्च पकडलात ना, तर दिवसाला जर तुम्ही 30 रुपये वाचवू शकलात तर महिन्याभरामध्ये तुमचे जवळपास 900-950 रुपये जमा होतील. आणि या 900 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही तुमची SIP सुरू करू शकता. एवढं तर आपण करू शकतो, कारण की वर्षभरामध्ये आपल्याकडनं कितीतरी पैसे खर्च होतात असेच इकडे तिकडे, पार्टीसाठी, मित्रांच्या बर्थडेसाठी, किंवा आपण कुठेतरी ट्रेकिंगसाठी जातो, हॉटेलमध्ये जातो त्याच्यासाठी. ह्या गोष्टींवरती खर्च करणं गरजेचं आहेच, मी नाही म्हणत नाही, पण या गोष्टींवरती जसं आपण खर्च करतो काटकसर करून, आपलं बजेट नसतं तरी सुद्धा आपण इकडनं तिकडनं जमा करून खर्च करतो. तर तसंच आपल्याला आपल्या SIP साठी सुद्धा करायचं आहे. 1,000 रुपयाची SIP, खूप मोठी अमाऊंट नाही सांगत आहे मी, 1,000 रुपयाची, 2,000 रुपयाची SIP तुम्ही सुरू करा. आणि वर्षभर बघा ना, तुम्ही एका वर्षा म्हणजे या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत बघा की तुमच्या 1,000 रुपयाच्या SIPचे 12,000 रुपये तुम्ही जमा झालेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी वाढ झाली आहे. म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडनं गेली नाही तर तुमच्या घरामध्ये आली आहे आणि ती वाढते या लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने. जर तुम्ही 5,000ची SIP करताय तर 5,000 रुपये दर महिन्याला जातील. वर्षभरामध्ये 60,000 रुपये तुमच्याकडे जमा होतील आणि या 60,000 रुपयामध्ये सुद्धा काही ना काही वाढ झालेली असेल. आणि अशीच आपल्याला सवय लागते. हेच आपल्याला कारण शोधायचं असतं प्रत्येक फेस्टिवलमध्ये, प्रत्येक सणांमध्ये, की आपल्याला आपली सेव्हिंग वाढवत जायची, ना की कमी करत जायचे. सणांच्या वेळेस आपण खर्च करतो, मनमुराद खर्च करतो. म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही 5,000 रुपये सणांवरती खर्च केले असतील ना दिवाळीमध्ये, तर यावर्षी आपलं बजेट वाढून आपण 7,000-8,000 रुपये खर्च करतो दिवाळीमध्ये. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण खर्च वाढवत जातो, ना की कमी करत जातो. मग तसंच आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा दरवर्षी वाढत गेली पाहिजे, तरच आपल्याला लॉंग टर्ममध्ये त्याच्यातनं फायदा मिळेल आणि आपली वेल्थ क्रिएट होईल. डोळे बंद करून विचार करून फक्त वेल्थ क्रिएट होत नाही, त्याच्यासाठी काम करावं लागतं, त्याच्यासाठी ॲक्ट करावी लागते. आणि ती ॲक्ट म्हणजे काय, तर अशा प्रकारची सेव्हिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला SIP बद्दलच सांगणार नाही. तुम्ही SIP करा, जर शक्य असेल तर SIP करा, कारण की कमी अमाऊंट आहे. पण जर तुमच्याकडे पैसे जास्त आहेत, तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, गोल्डमध्ये करा. तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तिथे करा, पण इन्व्हेस्टमेंट करा. सांगण्याचा उद्देश काय, इन्व्हेस्टमेंट केलं तरच आपला कॉर्पस वाढणार. भले तो खूप जास्त नाही वाढणार, पण कॉर्पस वाढेल तर, सुरुवात तर होईल.
हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या दिवाळीमध्ये आपला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं आणि पोर्टफोलिओ रिव्ह्यू करत असताना सुद्धा आपला एक्सपेन्सेस सुद्धा रिव्ह्यू करणं, की वर्षभरामध्ये मी किती पैसे खर्च केले, किती सेव्ह केले, या गोष्टींचा सुद्धा विचार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो ती लक्ष्मी खरंच आपल्या घरामध्ये टिकते का, आणि ती टिकून ठेवण्यासाठी आपण काय करतो, ह्या गोष्टींवरती विचार करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही प्रकारची SIP सुरू केली नसेल तर ती SIP करा, आणि ऑलरेडी जर तुमच्याकडे SIP असेल तर त्यामध्ये वाढ करा. हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.